मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 5वी ची इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाची उत्तरसूची आपण पाहणार आहोत. पाहूया विभाग 1 इंग्रजी. प्रश्न 25 50 गुणांसाठी. प्रश्न पहिला, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल देअर बी इन द गिवन सेंटेन्स. तर दिलेल्या वाक्यात किती कॅपिटल लेटर येतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर राजू आणि नीता याच्यासाठी कॅपिटल लेटर्स येतील, त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न दुसरा, विच डे फॉल्स बिटवीन मंडे अँड वेन्सडे. सोमवार आणि बुधवार यांच्या दरम्यान कोणता दिवस येतो. तर सोमवार आणि बुधवार यांच्या दरम्यान मंगळवार येतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 ट्यूसडे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, द चॉक इज डॅश डॅश द बॉक्स. खडू बॉक्सच्या कोठे आहे. यासाठी योग्य शब्द निवडा. तर आपण बघू शकतो का खडू ह्या बॉक्सच्या जवळ आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नियर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न चौथा, गीता सीता प्रणिता आर बेस्ट फ्रेंड्स. यूज ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन. वरील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. परंतु इथे सर्व विरामचिन्ह दिलेली आहेत, त्यामुळे हा प्रश्न थोडासा संदिग्ध वाटतोय. प्रश्न पाचवा, फाइंड आउट द ऑड अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. दिलेल्या पर्यायातून विजोड पर्याय आपल्याला शोधायचा आहे. माय अवर यू वर्क. पर्याय क्रमांक 4 वर्क हे वर्ब आहे, त्यामुळे ते वेगळा विजोड असा पर्याय आहे. प्रश्न सहावा, पिक आउट द नाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यातून नाम शोधून काढा. अ ह्यूज हेअरी ब्लॅक डॉग वॉज सिटिंग देअर. तर यातलं नाम आहे डॉग, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 डॉग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न सातवा, पिक आउट द रॉंग पेअर ऑफ वर्ड्स. चुकीची जोडी निवडा. टॉल टॉवर, ब्युटिफुल बॉय, स्ट्रॉंग सोल्जर, बिग बलून. याच्यामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2 ब्युटिफुल बॉय. प्रश्न आठवा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स कंटेन ऑर्डिनल नंबर. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रमिक संख्या आहे. आपण बघूया, इथं आहे 6, इथं आहे 14, इथं आहे 17 आणि इथं तर संख्याचं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 शी इज 6th गर्ल फ्रॉम द राईट साईड. प्रश्न आठव्यासाठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न नववा, इन द गिवन पिक्चर द सन इज इन द डॅश डॅश डायरेक्शन. तर सन इज इन द ईस्ट डायरेक्शन पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा, ईस्ट ऑर वेस्ट. आय एम द बेस्ट. आय कम ॲट होम दो आय एम नॉट गेस्ट. तर ह्या कोड्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॉस्किटो. प्रश्न 11-12, रीड द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट अँड. दिलेल्या जाहिरातीवरून प्रश्न सोडवा. प्रश्न 11वा, द सेल इज ऑफ. कशाची विक्री आहे. आपण बघू शकतो बुक्सची विक्री आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12, 60% डिस्काउंट इज फॉर. 60% सूट आहे कशासाठी. चिल्ड्रनसाठी पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13, व्हॉट इज द ॲक्शन वर्ड रिलेटेड टू पिक्चर. तर चित्रामध्ये आपण बघू शकतो की एक व्यक्ती मोबाईलवरती बोलत आहे, म्हणजे टॉकिंग करत आहे, तर पर्याय क्रमांक 3 टॉक हे उत्तर येणार आहे. प्रश्न 14, युअर फ्रेंड हॅज वन फर्स्ट प्राइज इन अ कॉम्पिटिशन. व्हॉट विल यू से. तुमच्या मित्राने स्पर्धेत पहिले पारितोषिक जिंकले आहे, तर तुम्ही त्यास काय म्हणाल. तर आपण त्याच्यास अभिनंदन म्हणू, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणू. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15, ॲज कोल्ड ॲज. थंड कोण आहे. तर आईस हे थंड आहे, बर्फाचं चित्र आहे, त्याला आपल्याला बरोबर करायचं आहे. प्रश्न 16वा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॉडी पार्ट ऑफ अ बर्ड. पर्याय क्रमांक 3 बीक म्हणजे चोच. प्रश्न 17, व्हॉट विल यू से व्हेन यू मीट समवन ॲट 3:45 PM. तर दुपारी 3:45 वाजता जर आपली कोणाशी भेट झाली तर आपण काय बोलणार आहोत. तर आपण बोलणार आहोत गुड आफ्टरनून. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वी आर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 19, मनसुख अँड हिम्मत गॉट इन टू अॅन आर्ग्युमेंट. व्हॉट डज आर्ग्युमेंट मीन. तर याच्यामध्ये आर्ग्युमेंट या शब्दाचा अर्थ दिलेला आहे, तर तो त्याचा आहे पर्याय क्रमांक 4 डिस्कशन. प्रश्न 20वा, नेम ऑफ द फर्निचर इन विच वी कीप अवर ऑर्नामेंट मनी एक्सेट्रा. तर ज्याच्यामध्ये आपण पैसे दागिने ठेवतो त्या फर्निचरला आपण कपाट म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 कबड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 21, डॅश डॅश इज अ स्टार. खालीलपैकी तारा ओळखायचा आहे. तर सूर्य हा तारा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 द सन इज अ स्टार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22, विच इज मिनिंगफुल वर्ड. खालील शब्दांपैकी अचूक शब्द ओळखा. क्वाईट क्वाईट म्हणजे क्वाईटची स्पेलिंग दिलेली आहे, तर त्याचं बरोबर स्पेलिंग आहे पर्याय क्रमांक 1 QUIET क्वाईट. प्रश्न 23, सिनॉनिम ऑफ अ मॉडर्न इज. मॉडर्न या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 3 न्यू. प्रश्न 24, कंप्लीट द फॉलोइंग स्क्वेअर ऑफ वर्ड्स विच 2 लेटर्स विल यू राईट इन अ प्लेस ऑफ स्टार स्टार टू मेक
4 मीनिंगफुल वर्ड्स. तर डबल स्टारच्या जागी आपल्याला 2 सेम लेटर्स ठेवायचे आहेत की जेणेकरून 4 अर्थपूर्ण शब्द बनतील. तर डबल ई ठेवल्यानंतर इथं बघा सीन म्हणजे पाहिले, सीड म्हणजे बी, नीड म्हणजे गरज आणि डीड हे 4 शब्द होणार आहे. सीन, सीड, डीड आणि नीड असे 4 अर्थपूर्ण शब्द बनतात. त्यामुळे प्रश्न 24 साठी पर्याय क्रमांक 3 डबल ई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 25 विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन विथ द प्रेफिक्स इन टू मेक इट्स अपोजिट. आपण बघू शकतो इम्प्रॉपर, अनलाईक किंवा डिसलाईक, इलिटरेट असं बनतं. तर इनकम्प्लीट इथं तयार होणार आहे याचा विरुद्धार्थी शब्द बनण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 कंप्लीट हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया विभाग 2 बुद्धिमत्ता. प्रश्न 50 100 गुणांसाठी. अक्षरमाला आपल्याला दिलेली आहे. डावीकडून उजवीकडून पाहण्यासाठी बाण देखील दिलेले आहेत. प्रश्न 26 वरील अक्षर मालिकेत डावीकडील 7वे 9वे 12वे 18वे जर अक्षर घेतले तर अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातले शेवटचे अक्षर विचारलेले आहे. तर 7 9 12 18 घेतल्यानंतर गर्ल हा शब्द तयार होतो आणि त्यातला शेवटचा जे लेटर आहे ते आहे यल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 यल हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 27 इथे एक अक्षरमाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये डावीकडून 5वे अक्षर हे आय पासून कितीवे आहे असे विचारलेले आहे. तर डावीकडून 5वे अक्षर आहे टी, तर ते आय पासून 6व्या क्रमांकावर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर 27 साठी बरोबर आहे. प्रश्न 28 प न यर ट ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील 4थ्या व 3ऱ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ह्या प्रश्न विचारलेला आहे. तर पर्यटन याच्यातून 4था आणि 3रा शब्द घेतल्यानंतर अक्षर घेतल्यानंतर नट हा शब्द तयार होतो. तर त्याच्या विरुद्धार्थी विचारलेला आहे. त्यामुळे नटी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 29 मृत्युंजय कर्तृत्व संक्षिप्त हृदय शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. तर त्याच्यामध्ये एकूण 8 जोडाक्षरे आलेली आहेत. प्रश्न 30 खाली दिलेल्या 4 आकृत्यांपैकी विसंगत आकृती ओळखा. पर्याय क्रमांक 4 ही आकृती विसंगत आहे. प्रश्न 31 इसवी सन 2020 रोजी प्रजासत्ताक दिन गुरुवारी आला होता. तर त्या दिवशी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येतो. तर त्या दिवशी स्वातंत्र्य दिन येत असतो पर्याय क्रमांक 4 शनिवारी. प्रश्न 32 शोभा व मानसी एका रांगेत उभ्या असून शोभाचा पुढून 19वा क्रमांक व मागून 7वा क्रमांक आहे. तर मानसीचा त्याच रांगेत पुढून 5वा क्रमांक असल्यास मानसीचा शेवटून कितवा क्रमांक असेल. तर मानसीचा शेवटून पर्याय क्रमांक 2 21वा क्रमांक असेल. त्यानंतर 33 व 36 ह्या जलप्रतिबिंब आपल्याला ओळखायचा आहे. तर आपण बघू शकतो प्रश्न 33 साठी पर्याय क्रमांक 1, प्रश्न 34 साठी पर्याय क्रमांक 3 हे पाण्यातील प्रतिबिंब आहेत. प्रश्न 35 साठी पर्याय क्रमांक 4 आणि प्रश्न 36 साठी पर्याय क्रमांक 3 हे जलप्रतिबिंब आहेत. प्रश्न 37 1 फेब्रुवारी 2009 रोजी रविवार होता. तर 1 फेब्रुवारी 2016 रोजी कोणता वार येईल. तर पर्याय 1 सोमवार हा येणार आहे कारण 2012ला लीप वर्ष येणार आहे. तर तेही आपल्याला तो वार 2 वेळा पुढे न्यायचा आहे. प्रश्न 38 नितीन पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात उजवीकडे 2 वेळा वळला. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल. तर त्याच्या डाव्या हाताला ही दक्षिण दिशा असणार आहे कारण तो 2 वेळा वळल्यानंतर त्याचं तोंड पश्चिमेकडे असणार आहे आणि त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा येणार आहे. प्रश्न 39 प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. तर प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 2 3 हे उत्तर येणार आहे कारण या 2 संख्यांचा गुणाकार केला की 1 गुणिले 1 1 4 दुने 8. तर इथं 9 त्रिक 27 असं उत्तर येतं. प्रश्न 40 ते 44 सूचना. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद आपल्याला शोधायचे आहे. डोळे जीभ त्वचा आणि नाक ही सर्व ज्ञानेंद्रिय आहेत. सह्याद्री अरवली सातपुडा या पर्वतरांगा आहेत त्यामध्ये हिमालय हा येतो. त्यानंतर प्रश्न 42 5 30 7 56 आणि 9 90. तर पुढचं पद आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिल्या पदाची वर्गसंख्या अधिक तीच संख्या केलेली आहे. म्हणजेच उदाहरणार्थ द्यायचं तर 5चा वर्ग 25 25 अधिक तेच पद मिसळल्यानंतर येतं 30. त्याचप्रकारे पर्याय 1 मध्ये 4चा वर्ग 16 4चा वर्ग 16 अधिक तेच पद मिसळलेलं आहे म्हणजे 20 होतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 4 20 हे उत्तर प्रश्न 42 साठी बरोबर आहे. प्रश्न 43 पाहूया. याच्यामध्ये पुढील पद येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 44 साठी योग्य पद येणार आहे पर्याय क्रमांक 4.
प्रश्न 45, राजू मनोजपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 28 आहे, तर राजूचे 4 वर्षापूर्वीचे वय विचारलेले आहे. तर याच्यामध्ये येतं पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न 46, एका दुकानातून गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोती आहेत. या साखरेची पोती इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्याच्या संख्येपेक्षा तिपटीने जास्त आहेत. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजे प्रत्येकी 10 आहेत, तर दुकानात साखरेच्या पोत्यांची एकूण संख्या असणार आहे पर्याय क्रमांक 3 120. प्रश्न 47, पुढील दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा. तर इथं आपल्याला दिसेल की पर्याय क्रमांक 3 37 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 48 ते 51 साठी सूचना. आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. प्रश्न 48 साठी आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 49 साठी पर्याय क्रमांक 2. प्रश्न 50 साठी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 51 साठी आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 52 साठी रोहितला विकासपेक्षा जास्त पण आर्यापेक्षा कमी गुण मिळाले आहेत. विद्याला विकासपेक्षा कमी पण राहुलपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले आहेत. तर याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक 1 राहुलला सर्वात कमी गुण मिळालेले आहेत. प्रश्न 53, शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 12 त्रिकोण आहेत. प्रश्न 54, पुढे दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत. पर्याय क्रमांक 4 28 घनाकृती ठोकळे आहेत. प्रश्न 55 ते 59 साठी सूचना. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी ज्या प्रकारे संबंध आहेत त्यास तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. चपाती गव्हापासून बनते तर लोणचे हे कैरीपासून बनते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 56 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 57 साठी पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. 2 चा घन 8 अधिक 1 केलेला आहे तर 4 चा घन 64 अधिक 1 65 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न 58 साठी 12 गुणिले 5 बरोबर 60 येतं. तसं 14 गुणिले 5 बरोबर 70 येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 59, प्रश्नाकृती दिलेली आहे तर आपल्याला चौथं पद विचारलेलं आहे तर ते चौथं पद येणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 60, एक अंकमालिका दिलेली आहे तर त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की मूळ संख्येनंतर लगेच विषम संख्या किती वेळा आलेली आहे. तर आपण बघू शकतो की 2 नंतर 5, 7 नंतर 3 आणि 2 नंतर 1 असं 3 वेळा आलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न 61 ते 64 साठी सूचना. प्रश्न 61, बुध, मंगळ, पृथ्वी, सूर्य इतर सर्व ग्रह आहेत. हा तारा आहे. प्रश्न 62, 25, 64, 121, 97 तर इतर सर्व वर्गसंख्या आहेत. 97 ही वर्गसंख्या नाही. तर प्रश्न 63 पाहूया. याच्यामध्ये 462, 123, 363 आणि 561 यातील 123 जर सोडलं तर सर्व संख्येतील अंकांची बेरीज ही 12 येते. परंतु प्रश्न पर्याय क्रमांक 2 मध्ये ती येत नाही त्यामुळे ते पद वेगळं आहे. त्यानंतर 64 मध्ये दैनिक, पाक्षिक, मासिक, शिक्षित हा शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे. प्रश्न 62, पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल. तर त्याच्यामध्ये येणार आहे पर्याय क्रमांक 2 BACC. टाकून बघूया BAC आणि C म्हणजे ABBC हाच गट पुन्हा पुन्हा इथं रिपीट होतोय. प्रश्न 66, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही घनसंख्या आहे, ही घनसंख्या, ही घनसंख्या, ही घनसंख्या आहे, परंतु ही घनसंख्या नसून ही वर्गसंख्या आहे त्यामुळे 9 हा बाजूला निघणार आहे. प्रश्न 67, आईला वडील म्हटले, वडिलांना आजोबा म्हटले, आजोबांना आजी म्हटले, आजीला बहीण म्हटले, बहिणीला भाऊ म्हटले, भावाला मामा म्हटले, मामाला मामी म्हटले, तर राखी पौर्णिमेला आई कोणाला राखी बांधेल. तर आपल्याला माहिती आहे की आई ही राखी पौर्णिमेला मामाला राखी बांधते, परंतु मामाला मामी म्हटलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक 1 मामी हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 68, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 5, 7, 11, 19, 35 त्यानंतर येणार आहे पर्याय क्रमांक 3 67. प्रश्न 69, गायक, चित्रकार, शिल्पकार हे तीनही गुण असणाऱ्यांची संख्या. तर बघू शकतो इथं आपण की आयत, वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये कॉमन असणारा अंक आहे 7 त्यामुळे या 7 मध्ये तीनही गुण असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 7 हे उत्तर बरोबर आहे.
70 ते 71 एका सांकेतिक भाषेत अंकांसाठी काही चिन्ह दिलेली आहेत, तर त्याचा योग्य विचार करून आपल्याला उत्तर निवडायचं आहे। तर प्रश्न 70 साठी येणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 71 साठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 3। प्रश्न 72 एका सांकेतिक भाषेत 325 ही संख्या 12630 अशी लिहितात, तर त्याच भाषेत 467 ही संख्या कशी लिहाल असं विचारलेलं आहे। तर ही संख्या लिहिणार आहोत पर्याय क्रमांक 2, 2,05,642। त्यानंतर प्रश्न 73 पाहूया। एका सांकेतिक भाषेत सरण बरोबर 235, मरण बरोबर 234, दमण बरोबर 421 असे लिहितात, तर त्याच भाषेत समर हा शब्द कसा लिहाल। तर याच्यामध्ये या प्रश्नाची थोडीशी संदिग्धता आहे, तर तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। प्रश्न 74 पाहूया। स्वातीने शाळेतील पाण्याचा नळ पाणी पिऊन झाल्यावर चालू ठेवला, हे प्रणवला दिसल्यानंतर प्रणवने काय करावे। तर पर्याय क्रमांक 3 स्वातीला पाण्याच्या बचतीचे महत्त्व सांगून स्वतः नळ बंद करावा। प्रश्न 75 शेजारच्या काकू तुमच्या घरी आल्या होत्या, त्यावेळी त्यांचा मोबाईल तुमच्या घरी विसरला, तर तुम्ही काय कराल। तर पर्याय क्रमांक 4 पटकन शेजारच्या काकूंना त्यांचा मोबाईल देऊन टाकेन। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।